माझ्या भक्तीबाई चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। सत्ताधारी आमदार म्हणतायत की अशी शक्यता असू शकते की वारीमध्ये समाजकंटक लोक घुसू शकतात। मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? जानवे, वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील, सचिन अहिर यासह अनेक नेते अनेक विरोधक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। अधिवेशन सोमवारपासून सुरू झालेलं आहे आणि आज आता भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचं हे असताना कोणाकोणाला तुरुंगात टाकलं? तो एक नेव्ही ऑफिसर होता, त्याला तुरुंगात टाकलं। पालघरचे मध्ये साधू हत्याकांड झालं, ते तुम्ही थांबवू शकलात का? अजून कोणाकोणाला तुम्ही हनुमान चालीसा ज्यांनी वाचला त्यांना पण तुम्ही तुरुंगात टाकणार? ते यांनी तर बोलूच नाही याविषयी। संत गाडगे महाराज हे सुद्धा पंढरपूरला जायचे, पण मंदिरात जात नव्हते। त्यांनी माणसातच देव शोधला असं पण बोललं जातं आणि त्यामुळे मंदिरातल्या देवाला पूजू नका, जनतेची सेवा करा, लोकांची सेवा करा, तीच खरी ईश्वर सेवा असं म्हणायचं। मग आता संत परंपरेला सुद्धा गालबोट लावण्याचं कुठेतरी काम होत आहे अशी टीका होऊ लागली आहे। हे बघा, हे स्वतःच्या सोयीने त्याचा अर्थ काढण्यासारखं झाला। संत गाडगे बाबा महाराज अनेक हिंदू धर्मामध्ये रोज कोणी देवळात जावं असंही नाहीये, तुम्ही घरी बसून देखील देवाची आराधना करू शकता। तुम्ही जर का राष्ट्रभक्त आहात, तुमचा धर्म तुम्ही कशाही पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पाळू शकता। त्यामुळे या सगळ्या उपटसुंबांनी आम्हाला शिकवायची गरज नाही। मिटकरी म्हणतात धारकरी आणि भिडे गुरुजी जेव्हा घुसले होते वारकऱ्यांमध्ये, नाव घेतलं तुम्ही? भिडे गुरुजी, अमोल मिटकरी, धारकरी आणि अमोल मिटकरी, त्यांचं जाऊ दे, सोडून द्या। ते आक्रमक झालेत आता आणि म्हणतात की गालबोट लावण्याचं। त्यांचे अनेक विषय आम्ही इथे काढू शकतो, सोडून द्या त्यांचा विषय। आवड पण आक्रमक झालेत, संविधानाचं पुस्तक त्यांनी दाखवलं। कोणाला धाकधपटशा करून काय काय आरोप आहेत, हाणामाऱ्या करणं, हे सगळं संविधान घेऊन करतात का ते? त्यामुळे हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवू नये, कालच्या विषयापुरतं त्यांनी बोलावं। आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगते, जनसुरक्षा विधेयक हे कसं त्यांना थांबवता आलं नाही, ते आता सभागृहात येणार आहे आणि हे थांबवण्यासाठी हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे। नक्कीच, पण ताई आता सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा कशा पद्धतीने तुम्ही कराल? नाही बघा, माझ्या भक्तीबाई चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। सत्ताधारी आमदार म्हणतायत की अशी शक्यता असू शकते की वारीमध्ये समाजकंटक लोक घुसू शकतात। मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला, काय केलं सरकारने? आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात। सरकारची भूमिका चुकीची आहे। सरकार वारीला, पांडुरंगाला, परमेश्वराला बदनाम करू पाहतात। जे संविधान आहे त्या संविधानावरती भाजपचा आक्षेप आहे, या दिवसाचा आक्षेप काय आक्षेप याच्यात? संविधान नाही तर काय आहे? हे संविधान जगा आता या भारतामध्ये सगळ्यात जास्त सेल झालेलं संविधान आहे, भारताचं संविधान आहे। हे काय मोठं घेऊन थोडी फिरता येतं, हे ठेवता येतं हातामध्ये। आणि याच्यावर आता काय काय बोलतात सत्ताधारी लोक, तुम्ही बघताय, धर्मनिरपेक्षतेवर बोलतात, सगळ्या विषयावर बोलतायत। असं आहे की हे संविधान आमच्या हातात आहे। या संविधानाचा गाभा आहे बंधुत्व, समता आणि समानता। ही समता, समानता आणि बंधुत्व कुठनं आलं? तर हे तुकारामाच्या गाथेतनं आलं, माऊलीच्या शिकवणीतनं आलं, गोरा कुंभारांच्या अभंगातनं आला, सावत्या माळीने आम्हाला शिकवलं, चोखा महाराने आम्हाला शिकवलं, सगळ्या संतांनी आम्हाला समता, समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने। हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं ह्याला अर्बन नक्सल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्सल